नमस्कार, सियाग रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मोदक बनवणार आहे। हे मोदक एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने हे मोदक आपण बनवणार आहे। आपण मोदकसाठी लागणारे साहित्य बघूया। आपण ओल्या नारळाचं खोबरं घेतले 1 वाटी। हे मी किसलाय नारळ आणि किसून मिक्सरला बारीक केलाय। आपण त्याची वरची साल काळीपाट वगैरे ते काढून घेतलेलं नाही। हे त्याच्या बरोबरच आपण किसला होता नारळ आणि ते मिक्सरनं बारीक करून घेतले। हा गूळ आहे, अर्धी वाटी गूळ आहे। हा गूळ मी किसून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये 1 चमचा साखर, अर्धा चमचा खसखस आणि 2 वेलदोडे असे सर्व मिक्स करून मी पूड करून घेतलेली आहे। आणि हा नारळ, ओला नारळ मी बघा असं बारीक करून घेतलाय, एकदम बारीक करून घेतलेला आहे। आपण गॅस चालू करून घेऊया। गॅस मोठाच ठेवलाय मी आणि त्याच्यावरती अशी एक कढई ठेवायची। ही कढई गरम होऊ द्यायची। थोडीशी गरम झाली की नंतर त्याच्यामध्ये आपण हा किसून घेतलेला गूळ आहे तो गूळ घालणार आहे। हे बघा आपली कढई थोडीशी गरम झाली, त्याच्यामध्ये हा गूळ घातलाय आपण आणि हे मिक्स करून घ्यायचं। त्या गुळाला पाणी सुटू लागेल। आणि याच्यामध्येच हे आपण घेतलेलं खोबरं ओल्या नारळाचं हे पण आपण याच्यामध्येच घालणार आहे। हे आपण मिक्स करून घेणार आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं। हे बघा सर्वत्र हे एकत्र करून घ्यायचं। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। हे मिक्स झालं की याच्यामध्ये हे आपण जे वेलदोडे, खसखस आणि साखर त्याची पूड आहे ती घातली आता आणि ते घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। हे बघा हे आपलं पूर्ण मिक्स झालंय। हे आपलं चालू आहे। बघा हे पूर्ण मिक्स झाले। आता आपण गॅस मध्यम ठेवायचा। हे बघा मी मध्यम गॅस ठेवलाय आणि याला हे हलवून घ्यायचं। गुळामुळे याला थोडंसं असं पाणी सुटलेलं असतं, हे पाणी आपल्याला याच्यातून आटवायचं आहे। अगदी जास्तही पाणी नाही सुटलं त्याला। जे पाणी असतं थोडंसं गुळाला सुटलेलं ते आपल्याला याच्यातून आटवून घ्यायचंय आणि गूळ आणि नारळ जे आहे ते मिक्स व्हायला पाहिजे। हे हलवत राहायचं सारखं, कडेने चिटकते ते गूळ असल्यामुळे। हे बघा असं हलवत राहायचं सारखं, कडेला चिटकून बसेल ते। असंच शिजत द्यायचं। हे बघा हे आपलं तयार झाले। त्याचा असा गोळा व्हायला लागलाय। थोडंसं जे पाणी होतं गुळाचं आपण ओतलेलं वगैरे नव्हतं, पण गुळाला आणि ओला नारळ असल्यामुळे थोडंसं पाणी सुटतं, तर ते पाणी पूर्ण त्याच्यामधले सुकलं आहे आणि शोषून घेतलं आहे ते नारळाने आणि गुळाने आणि ते वाफेमुळे बघा एक जीव झाले पूर्ण। तर आता हे आपलं रेडी आहे। आपण गॅस बंद करू।
बघा कसा गोळा झालाय, पूर्ण असं व्हायला पाहिजे. आपलं एकदम मस्त झालंय हे. आता हे आपण काढून घेणार आहे. हे बघा, हे आपण काढून घेतलंय आणि हे असं पसरवून द्यायचं, जरा थंड होऊ द्यायचं. हे गरम आहे, खूप गरम असताना अजिबात त्याच्यामध्ये हात घालू नका. हे आपलं मिश्रण एकदम परफेक्ट मिश्रण झालेलं आहे. हे थंड होऊ देवा जरा. माझ्याकडे साचा आहे, हा मोदकचा साचा आहे. हा तुम्हाला भांड्याच्या दुकानात किंवा मॉलमध्ये वगैरे हा साचा तुम्हाला मिळून जाईल. मी या साच्याला तेल लावून घेते. हे बघा, पूर्ण या साच्याला तेल लावून घेतले. हे आपलं केलेलं मिश्रण कोमट झालेलं आहे. बघा, हा असा लॉक करून घ्यायचा आणि इथं खाली धरायचं, असं खाली पकडून ठेवायचं आणि पहिल्यांदा याच्यामध्ये अगदी थोडंसं घाला आणि असं दाबून घ्या, व्यवस्थित प्रेस करून घ्या आणि नंतर याच्यामध्ये हे असं भरायचं दाबून. हे बघा, हे व्यवस्थित सगळीकडे बसलं पाहिजे. आणि नंतर इथून ते काढून घ्यायचं. हे बघा, हे असं अलगद काढून घ्यायचं. हे आपले मोदक तयार आहेत. हे बघा, जसं तुम्ही साच्यात भराल तसं कमी जास्त भरेल तर असं होतं, पूर्ण साईडनं भरलं तर व्यवस्थित निघते. हा आपला मोदक करून तयार आहे. असेच आपण मोदक करून घेणार आहे. जर तुमच्याकडे साचा नसेल ह्याचा मोदकचा, तर आपण पारंपरिक पद्धतीनं जे आपण घरी बनवतो तसं ते बनवलं तर चालते. हे असं घ्यायचं, हे मिश्रण असं घ्यायचं आणि असं हातावर चोळून घ्या आणि त्याला असा आकार द्या. हे बघा, हे बघा, या दोन्ही हाताने असं बोटाने हाताच्या आणि तळव्याने याला प्रेस करायचं आणि वरून फक्त 3 बोटाने याला शेंडी काढायची. हे बघा, तुम्ही असंही करू शकता. तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही या पद्धतीनेही करू शकता. जर तुमचं हे मिश्रण जर अगदी कडक केलं, पूर्ण गुळाटेपर्यंत आणि खोबरं येईपर्यंत जास्त चिकटपर्यंत केलं तर हे तुमचं मिश्रण कडक होऊन जाईल. तर हे आपल्याला सॉफ्टच हवंय, मऊ, जास्त कडक करू नका. आता आपण हे सर्व याचे मोदक करून घेणार आहे. हे आपले मोदक करून तयार आहेत. हे बघा, दाखवते. हे हातावरती केलेले मोदक आहेत आणि हे साच्यावरती केलेले मोदक आहेत. तुम्हाला ज्या पद्धतीनं आवडतील त्या पद्धतीनं तुम्ही करून घ्या. तर हे मोदक आपले महिनाभर जरी अगोदर करून ठेवले तर व्यवस्थित राहते. कारण सणासुदीच्या दिवसात धावपळ खूप असते, त्यामुळे याला वेळ मिळत नाही. तर तुम्ही अगोदर जर 15 दिवस किंवा महिनाभर हे करून ठेवले तर तुमचे आहे असे व्यवस्थित टिकतील. तर तुम्हाला एक दाखवते. हे बघा, हे आपले मोदक किती छान झालेत आणि चवीलाही खूप छान लागतात. तुम्ही अवश्य हे मोदक करून बघा आणि कसे वाटले कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.